या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील। पत्ता शाखा नंबर 1 पद्मशाली नगर MIDC अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर। शाखा नंबर 2 स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर MIDC सोलापूर। MIDC गणेश नगर वसाहतीतील जागेवरील कुलमुख हत्यार पत्र सिद्धरामप्पा तंबाके यांनी 15-20 वर्षापूर्वीचा वाद आता उफाळून आला आहे। MIDC भागातील गणेश नगरमधील खुली प्लॉट जागा विक्री केलेली आहे। ही जागा आता आमची आहे असे म्हणत सुनीता केंगनाळकर यांनी दावा केल्याने खळबळ उडाली आहे। कुलमुख हत्यार केलेली व्यक्ती बोगस आहे। आमच्या सासूंनी दिलेल्या कुलमुख हत्यार मंडल अधिकारी आणि न्यायालयाने रद्द ठरवला असून ती जागा आमचीच आहे अशी धमकी देत जागा खाली करा अशा आशयाची तक्रार घेऊन रविवारी दुपारी गणेशनगरमधील जवळपास 20हून अधिक प्लॉट धारकांनी MIDC पोलीस ठाणे गाठले। या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांची गाठभेट घेऊन गणेशनगर भागातील नागरिकांनी घडलेली आपबीती सांगितली। पोलिसांनी या प्लॉट धारकांना लेखी तक्रार देण्याच्या सूचना मांडल्या, त्याप्रमाणे प्लॉट धारकांनी त्यांच्याकडे लेखी तक्रार मांडली आहे। दरम्यान गेल्या 15-20 वर्षापूर्वी सिद्धरामप्पा तंबाके यांनी दिलेली जागा बोगस आहे। सुनीता चंद्रकांत केंगनाळकर व विकास केंगनाळकर हे सध्या या जागेतील रहिवाशांना ही जागा आमची आहे। आमच्या सासूंनी कुलमुख हत्यार सिद्धरामप्पा तंबाके यांना कोणत्याही प्रकारची कुलमुख हत्यार पत्र दिले नाही। आम्ही या जागेचे मूळ मालक असून या ठिकाणची जागा खाली करावी असा इशारा दिला आहे। याबाबत मंडल अधिकारी आणि न्यायालयाने ही जागा आमची आहे याबाबत शिक्कामोर्तब केले आहे असं सांगत या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना आपण सिद्धरामप्पा तंबाके यांना आमच्या समोर आणून सोक्षमोक्ष करा असं सांगून झालेला कुलमुख हत्यार रद्द ठरवला जात असल्याने या भागात लाखो रुपये खर्च करून प्लॉट खरेदी केलेल्या प्लॉटधारकांची दातखिळी बसलेली आहे। प्लॉटधारकांच्या नावाने 7/12 उतार्यावर नावे नोंद झाली आहेत। महानगरपालिकेकडून टॅक्स वसूलही केलं जात आहे। MSCB कडून रीतसर लाईट दिलेला आहे असं असतानाही आमची जागा बेकायदेशीर कसं असा प्रश्न आता या प्लॉट धारकांसमोर पडला आहे। या सर्व शासकीय कागदपत्रे बनवण्यापूर्वी वर्तमानपत्रातून जाहिरातीद्वारे जाहीर नोटीस दिलेली असताना त्यावेळी सुनीता केंगनाळकर व विकास केंगनाळकर झोपी गेले होते का असा प्रश्न प्लॉट धारकांनी केला आहे। आता या ठिकाणी जवळपास 20हून अधिक प्लॉट धारकांना धक्का बसला आहे। यामध्ये रसिका कोडमूर, रामदास मुसपेट, पल्लवी कोटा, अंबिका येमूर, प्रमिला श्रीराम, हेमा पुकाळे, फारुक शेख, सतीश सिद्धूल, श्रीनिवास संगम, व्यंकटेश सिद्धा, राकेश सिद्धा, अंबादास शिंदे, शेखर चिंताकिंदी, रमाकांत शळवणे, श्रीहरी मंगलपल्ली, अंबुबाई कुमार कुंटला, श्याम व्यवहारे या प्लॉट धारकांनी MIDC पोलीस ठाण्यात नेमकी काय तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीबाबत नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कारण गेल्या वर्षी नीलमनगर भागातील आशप्पा कर्ली यांनी अशाच पद्धतीने कुलमुख हत्यार देऊन जागेची खरेदी विक्री केली होती। त्यावेळी तेथील मूळ मालकाने ही जागा आमचीच आहे अशी तक्रार मांडत या प्लॉट धारकांना जागा खाली करण्याचे आदेश दिले आहे। त्यावेळी त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक श्रीनिवास कर्ली यांना अटक सुद्धा झाली होती। आता पुन्हा एकदा याच भागातील केंगनाळकर यांच्या जागेत हा प्रश्न निर्माण झाल्याने हा प्रश्न आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे। या ठिकाणच्या अनेक जागा या मोकळ्या आहेत आणि कुलमुख हत्यार पद्धतीने खरेदी विक्री झालेली आहे। त्यामुळे असे प्रसंग आता यापुढे वारंवार उद्भवू शकते, म्हणून शासनाने याकडे जातीने लक्ष देऊन येथील समस्या तातडीने सोडवावे अशी मागणी येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे। माझं नाव अशोक आहे। माझ्या नावावरती जागा आहे, 7/12 उतार आहे। कुठे ते आपलं तंबाके आपलं गणेश नगर पाशी आहे माझं। तिथं बांधकाम काढण्याचा विचार आहे। आता बांधकाम काढायचं होतं, काढल्यावर त्यांनी ते सुनीता केळकर येऊन दमदाटी करायला। कोण आहे सुनीता केळकर? काय की त्यांचा पाहुणे आहेत की काय की ते माहित नाही आपल्याला। का पण दमदाटी करतात ते? दमदाटी तिथं ते जागा माझा आहे, तुम्ही इथं करायचं नाही, हे विकलं गेलेलं आहे जागा असं बोलू लागले। 7/12 उतार्यावरती कुणाचं नाव आहे? माझं नाव आहे, 7/12 उतारावर माझ्यावरती नाव आहे। आज तुम्ही पोलीस स्टेशनला आले होते MIDC? हा आलो होतं। मग काय सांगितले पोलीस? त्यांनी एक अर्ज लिहून द्या म्हणले। हा मी सुनील सुरेश कोडमूर, रहिवासी गणेशनगर बत्तूल शाळेजवळ गवळसी। आम्ही तिकडचे रहिवासी असून 2013 साली खरेदी केलेले आमचे प्लॉट आहेत। तर आता सध्या आम्हाला केंगणाकरचे काही परिवारचे लोक तर तुमच्या हद्दीमध्ये सगळे अवैध बांधकाम आहे किंवा अवैध तुम्ही रहिवासी आहे म्हणून आम्हाला असं येऊन धमकी देत आहे। तर आम्ही त्यांना सगळे डॉक्युमेंट्स दाखवलेले आहे। आमचे 7/12वर नाव आहे, आमच्या नावाने टॅक्स येत आहे, आम्ही नळ भरत आहे, लाईट आहे, तरीसुद्धा ते लोक येऊन आम्हाला तिकडं त्रास देत आहे। तर याची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळावे आम्ही तुमच्याकडनं अशा अपेक्षा करतो। पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की तुमचे मॅटर हे क्लिअर करू, अर्ज द्या म्हणून सांगितलेलं आहे। आम्ही अर्ज सुद्धा करणार आहे, तर ते पुढील नुसार कारवाई होईल म्हणून सांगितले।
श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, ऑथोराइज द डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड MIDC च्या मध्यभागी MIDC पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर. आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी. येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चेट्टीनाड ACC सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, बिर्ला शक्ती, झुवारी, सागर व विकॅट सिमेंट, डॉक्टर फिक्सिट, अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट, ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल, अल्ट्राटेक कंपनीचे AAC ब्लॉक, शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे, स्ट्रक्चरल आयटम जसे अँगल, पाईप, चॅनेल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध. प्रभाकर स्टील गज्जम येथे. प्रोप्रायटर श्री राजय्या प्रभाकर गज्जम. मोबाईल नंबर 9423591259 किंवा 8087551679. शाखा नंबर 1 पद्मशाली नगर MIDC अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा कॅफे वेर समोर सोलापूर. शाखा नंबर 2 स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर MIDC सोलापूर. आजच भेट द्या.